ए गाडी इकडे कुठे वळवलंस? आपल्या तर सरळ जायचंय ना? आपल्याला माल लवकर पोहोचवायचा आहे ना, आधीच खूप उशीर झालाय. तर ह्या रस्त्याला ना मला एक शॉर्टकट माहिती आहे. माहिती आहे तर चल मग. हा ठीक आहे. पुरी बाहेर कशी आली? हा बॉक्स तर असा भरला नव्हता. कुणीतरी हात लावलेला दिसतोय. तू इथे काय करतेस? मी म्हणलं जरा पाय मोकळे करू. त्या पोरीनं बॉक्स उघडून बघितला नसेल ना. गाडी पण वेगळीकडे जाते. हॅलो. मी काय बोलतोय ना ते फक्त ऐक. तोंडातून एक शब्द काढू नको. हा बोल. मी आताच बघितलंय मागे एक बॉक्स उघडा आहे. मला वाटतंय त्या पोरीनंच उघडला असेल. तिच्या मनात काहीतरी काळं बिहार दिसतंय. आणि ही पोरगी गाडी पोलीस स्टेशनच्या रस्त्यानं पण येते. मला पण तसंच वाटतंय, पण तू नको लोड घेऊ. काय करायचं तर मी बघतो. पोलीस स्टेशनला जायच्या अगोदर हिला थांबव. तशी पण ती एकटीच आहे. एकदा गाडी थांबली ना तर तिला आपण तिचा रस्ता दाखवू. एक कवळी पोरगी हाताला आली ना तर तिला सुट्टी द्यायची नाही. बरोबर बोललास. ठेव. ए गाडी थांबव. गाडी थांबव. आत्ता थांबलो नाही तर अजून उशीर होईल. गाडी थांबव. गाडी थांबव म्हणलं ना मी. काय बोलताय तुम्ही? मला नाही कळते काही. सगळं कळून न कळल्याचं नाटक बंद कर. तू गाडीतला माल बघितलं हे आम्हाला कळलंय. नाही हो ते तसं काय नाही. मग तू गाडी पोलीस स्टेशनला का नेतीयस? नाही मी पोलीस स्टेशनला का गाडी नाही. गाडीत काय आहे ना असं इथं शॉर्टकट आहे म्हणून मी इकडून टाकली आहे गाडी. तुला पोहोचवायला आमच्याकडे एक शॉर्टकट आहे. सांगू का तुला? गाडी थांबव. नाही थांबवणार. गाडी थांबव. आता थांबव गाडी गाडी. नाही थांबणार. गाडी थांबव बोललो ना तुला. गाडी नाही थांबणार आता. गाडी थांबव बोललो ना. सोडा. गाडी नाही थांबव. थांबणार. उतर. खाली उतर. उतर खाली. उतर. ये खाली. आमच्याशी हुशारी करत होतीस काय? आता तुझ्यासोबत जे होणार आहे ना ते भोगायला तयार हो. उतर. आता तुला हे सगळं लय महागात पडणार आहे.
गावाच्या राणीचा राजा आहे, राणीचा राजा आहे मी. आता या राजाची कशी वाट लावतो बघ.
वैदंडे गाडी चेक करा. करतो लगेच. साहेब हे सापडलं. गाडी कोण चालवत होतं आणि हा टेम्पो कोणाचा आहे? गाडी माझी बायको चालत होती सर आणि जेव्हा तिला याबद्दल कळलं तिने तुम्हाला इन्फॉर्म केलं. अच्छा ठीक आहे. खूप मोठं धाडस दाखवलं तुम्ही. काम जिकरीचं होतं पण तुम्ही वेळेवर कळवलं म्हणून आम्ही पोहोचू शकलो. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणूनच आम्ही गुन्हेगारापर्यंत लवकर पोहोचू शकतो. आभारी आहे. तुम्ही जाऊ शकता. आता यांच्याकडे आम्ही बघतो. ओके चल. वायदंडे गाडी एकदा तपासून घ्या परत एकदा. हो. वा सर, काय हिरो सारखे आलाय तुम्ही मला वाचवायला. मला जाम भारी वाटलं. नाही, सुरुवातीला मी खूप घाबरले होते बरं का. म्हणजे मला असं वाटलं की माझा प्लॅन फेल जातोय का काय. वा सर, मानलं बरं का तुम्हाला. तुम्ही जेव्हा फायटिंग करत होतात ना तेव्हा मला असं वाटत होतं की तुमची नजरच काढावी का काय. सर, ओ काय झालं? तुम्हाला काय राग आलाय का माझा? तुम्ही बोलणार नाही आहात का माझ्याशी? हा सर, तुम्ही जर माझ्याशी बोलला नाहीत ना तर मी जाऊ देणार नाही हा तुम्हाला कुठे. आता जाऊन दाखवा. हे बघा, हुकमाच्या राणीच्या नाकासमोरून तुम्ही असं जाऊ शकत नाही. ठीक आहे मम्मी, कुठे जातच नाही. असंही ज्या लोकांना मी क्लोज मानतो त्यांना माझा ऐकण्यात काही इंटरेस्टच नसतो ना. सर सॉरी. हे बघा, माझं चुकलं. मला एकदा माफ करा तुम्ही. हे चांगलं जमतं हा तुला. म्हणजे आधी चूक करायची आणि नंतर सॉरी बोलायचं. असं मी मुद्दाम नाही केलं. आणि तू रात्री माझ्याशी खोटं बोलून काम करायला जात होतीस. मी तुला सांगितलं होतं अभ्यासावर फोकस कर. तुला नाही माझं ऐकायचं होतं तर क्लिअरली सांगितलं असतंस. मी तुला फोर्स नसता केला. सर, तुमचं ऐकायचं नाही असं काहीच नव्हतं माझ्या मनात. पण तुम्ही एकटेच राबून 7 लाख रुपये जमा होणार नाही हे तुमच्या लक्षातच येत नव्हतं. तुमच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता ते मशीन दुरुस्त करत होतात. अभ्यासात माझं मन घरी कसं लागणार आहे? तुम्ही सांगा. राणी, मी रिस्क घेतली म्हणून तू सुद्धा घेतलीच पाहिजे असं काही नाहीये. त्या 2 माणसांनी तुला जर काही केलं असतं तर काय करणार होतो मी? तू रात्री टेम्पो चालवतेस, घरी येऊन नंतर सकाळी अभ्यास करते, घरातली कामं करतेस. झोप न घेता हे सगळं करणं किती रिस्की आहे तुला कळतंय का? पण सर, आबांसाठी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालू शकता, तर मी का नाही घालू शकत? पण मला तुझी सुद्धा काळजी आहे राणी. आणि मला तुमची चिंता वाटते. तुम्ही तिकडे कामावर निघून गेल्यानंतर तुम्ही तिकडे काय काम करता, कसं काम करता, तुम्ही तिथे काय खात असाल, कसं करत असाल, मला त्याची चिंता वाटते. मला त्रास होतो त्याचा. आणि आपण दोघांनी प्रॉमिस केलंय ना आबांना की आपण त्यांच्या ऑपरेशनसाठी पैसे उभे करू. मग आपण दोघांनी थोडी थोडी मेहनत केली तर काय हरकत आहे? अगं, आपणसाठी एफर्ट्स घेणं आणि तू हे जे काही केलंयस त्यात खूप डिफरन्स आहे राणी. तुला जर माहित नसतं की त्या टेम्पोमध्ये ड्रग्ज आहेत आणि पुढे जाऊन पोलिसांनी तुला पकडलं असतं तर तू कायमची अडकली असतीस त्यात. मग काय करणार होतो मी? सर, हे बघा, मला माहिती आहे माझं चुकलं. पण मला त्या गोष्टीवर संशय आला म्हणून मी ते बॉक्स उघडून पाहिले ना. मी खरं सांगू का सर, मी दुसरी बरीच कामं शोधण्याचा प्रयत्न केला पण एकही चांगलं काम मिळत नव्हतं. मग हे काम मिळालं आणि त्यांनी 2 दिवस मला पैसे सुद्धा दिले. आज ते म्हणाले की जास्त पैसे मिळतील म्हणून मी तयार झाले. मी ह्या आबांसाठी तयार झाले. तुमच्यावर कामाचा जास्त ताण नको यायला म्हणून मी हे निवडलं. पण मला तुमची काळजी कळते. माझं खरंच चुकलं. तुम्ही एकदा मला माफ करा. का माफ करायचं मी? बोल ना, मी का माफ करायचं? अगं, तू जेव्हा या अशा सिच्युएशन मध्ये अडकलीस जेव्हा मला कळलं ना, मी खूप घाबरलो होतो. तुला काही आयडिया नाही आहे त्या गोष्टीची.
एक तर आबांची परिस्थिती अशी, त्यात तुला काही झालं असतं तर मी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव राणी, माझ्यासाठी या जगात तुझ्या इतकं इम्पॉर्टंट कोणीच नाहीये. त्यामुळे मी जे काही सांगत असेल ना ते प्लीज लक्षात ठेवत जा, ऐकत जा माझं. आणि मी कम्प्लिटली अडकलोय तुझ्यात. तू जर नसशील ना तर माझ्याही जगण्याला काही अर्थ नाही असं फील होतं मला लिटरली. आणि मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. सर चल शांत व्हा. तुम्ही नका रडू, असं नका करू, नका घाबरू. हे बघा काहीही होणार नाहीये मला. मी कुठेही जाणार नाही आणि तुम्हाला सोडून तर नाहीच. आता तुमच्या हुकमाच्या राणीला तुम्ही एकदा माफ करा प्लीज. सॉरी. ठीक आहे, पण इथून पुढे ना तू असं काही करणार नाहीस, लक्षात ठेव. बाय द वे मी तुला चान्सच देणार नाही इथून पुढे असं काही करण्याचा, समजलं ना? हो. आता हसायला काय झालं? हा चल घरी चला. चला. बरं ऐक, आता वेळ खूप कमी उरलाय, फक्त तू अभ्यासाकडे लक्ष दे. बाकी कसलाही विचार करू नकोस. या आलात तुम्ही? काय हिचा पेपर आहे इतकंच लक्षात आहे का तुझ्या? अजून काहीतरी आहे ना? आणखी काय आहे? वा वा, मलाच विचार काय आहे आई? इंद्रा, मोजकाच वेळ आहे आपल्याकडे शिल्लक. तू अजूनही हिला अभ्यासावर फोकस कर हेच सांगणार आहेस का? दोघं मिळून आबांचं ऑपरेशन कराल असा शब्द दिला होतात ना मला. मग काय झालं त्याचं? का आता यांच्या ऑपरेशनपेक्षा हिची परीक्षा तुला जास्त महत्वाची आहे? नाही, हिने तर खूपच बाता मारल्या होत्या रे. हिला तर मी काही बोलणार नाहीये, कारण हिच्यासारख्या स्वार्थी, नाटकी, कपटी आणि लबाड मुलीला यांची काळजी असूच शकत नाही. पण डोळ्यात फक्त खोटे अश्रू आणून खोटं प्रेम आणि खोटी माया दाखवता येत नाही. आई, ऍक्च्युअल परिस्थिती काय ना तुला काहीच माहित नाहीये. राणी थांब एक मिनिट, तिला कळलं पाहिजे काय सुरू आहे ते. राणी रावांची काळजी नाही असं म्हणतेस ना तू? अगं त्याच काळजीपोटी रात्री ती काम करत होती, तुझ्यापासून, माझ्यापासून, आपल्या सगळ्यांपासून लपून ती रात्री टेम्पो चालवायची. काल त्या माणसांनी तिला सांगितलं की एका डिलिव्हरीचे तुला 2 लाख रुपये द्या. आपल्याला एवढ्या पैशांची गरज आहे म्हणून तिने कसलाही विचार न करता ते काम घेतलं. अगं सुरुवातीला तिला काही माहित नव्हतं. नंतर जेव्हा तिला कळलं तिने तो टेम्पो पोलीस स्टेशनला वळवला. जेव्हा त्या माणसांना डाऊट आला तेव्हा त्यांनी राणीवर अटॅक केला. कसं बसं या सगळ्यातनं सोडवून मी तिला इथे घेऊन आलोय आज. काय? पण इंद्रा तू तिच्यापर्यंत पोहोचलास कसा? जेव्हा राणीला कळलं की त्या माणसांना तिच्यावर डाऊट आलाय, तिने मला तिचं लाईव्ह लोकेशन सेंड केलं. मी लगेच तिथे पोहोचलो आणि म्हणून राणी वाचली. आणि आई, आबांच्या काळजीपोटीच तिने एवढी मोठी रिस्क घेतली होती. आई, आपल्याला पैशांची गरज आहे म्हणून ती काहीही काम करायला तयार झाली होती. करत असेल, पण म्हणून खरंच पैसे जमले का? या सगळ्यामुळे आबांचा जीव वाचणार आहे का? काय हो तुम्ही सांगा मला. तुम्ही म्हणताय ना हे सगळं हिने तुमच्यासाठी केलं, स्वतःचा जीव धोक्यात टाकला, रिस्क घेतली. पण हे सगळं करून सुद्धा हिला पैसे का मिळवता आले नाहीत? बोला. हे बघा, हिच्या चांगुलपणाचं ढोंग तुमच्या लक्षात येत नसेल, तुमचे डोळे कधीच उघडणार नाहीत. पण मला लख्ख दिसतंय की हिने जे काय केलंय ना ते तुमचा जीव वाचावा म्हणून नाही, तर तुमच्या आणि माझ्या मनात महान बनण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. काय झालं? आता सगळे शांत का बसलात? सांगा ना मला, कसे जमवणार आहात तुम्ही पैसे? काय यांचं ऑपरेशन करण्याचा विचारच सोडून दिलाय तुम्ही? आई,
मला खात्री होतीच की तुम्ही असेच हात वर करणार. ही आबासाहेबांची बायको मालती महाडिक अजून जिवंत आहे आणि तुम्ही काही केलं नाहीत तरी मी धडपड करणार. आणि आता विक्रांतनी दिलेल्या पैशानीच मी यांचं ऑपरेशन करणार. माझं ठरलंय आणि हेच होणार. हे सगळं जाऊन मला साहेबांना सांगितलं पाहिजे. साहेब यांना सोडणार नाही. साहेब ते दोघं एका झोपडीत राहतात. त्यांची सगळी माहिती घेऊन आलो मी. आत्ता मला कळलं हा सगळा काय प्रकार आहे ते. असं आहे का मग? आता मी त्यांना सुट्टी देत नसतो. तू निघ, कामाला लाग. हॅलो, कोण बोलतोय? तुला ज्याची गरज आहे तो. ए नीट बोल. मुद्द्याच बोलतो ना. त्या मुलीचा बदला घ्यायचा आहे ना तुला. तुला कसं माहिती? आणि तू आहेस कोण? तुझ्या शत्रूचा शत्रू. मित्रच समज की. बदला घ्यायचा की नाही तेवढं सांग. बदला तर मला घ्यायचाच आहे, पण माझी मदत करायला तू एवढा उतावीळ का झालायस? कारण मलाही तेच हवं. त्या मुलीबद्दल सगळी माहिती तुला सांगतो. नीट ऐक. इंद्रा आणि राणी तुमचा काउंटडाऊन सुरू.